अँड गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतात. तर आम्ही सध्या बिलकुल मजेत आहे. कारण एक 15 दिवस तर मी खूप आजारी होते. माझा कार्यक्रम झाले, सध्या मी खूप आजारी पडले होते. तर आता एकदम मस्त मजेत आहे. बघा कसा ग्लो ग्लो आलाय चेहऱ्यावर, आहे ना अनुष्का? आलाय का नाही? तर अनुष्काच्या सध्या चेहऱ्यावर ग्लो आलाय. मायलिकेचा फेस एकदम सेम कार्बन कॉपी दिसते का नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ड्रेस मी नवीन घेतलाय आत्ताच आणि लईला काढलाय. मला तर बिलकुल आवडलाच नाही. पण तसं मला पण झालंय ह्या ड्रेसचं. आम्ही दोघीनं सेम मायलिकनं सारखे ड्रेस घेतले तर नाही. ओढणी काढ जरा एक मिनटं. हिची ओढणी हिने ॲटोमध्ये हारपून टाकली आहे. हिचा 1300चा ड्रेस आहे आणि माझा 1500चा ड्रेस आहे. एवढा डिफरन्स आहे. ती म्हणली मला बी मम्मी तुझ्यासारखा. आता हिचं कसं झालंय, मी ड्रेस असा घेतला की स्वतः बी म्हणती मम्मी मला बी पाहिजे तसाच सेम. आता मला सांगा, ही एवढी एवढी छोटी आहे, हिला कसं भेटते बरं माझ्या साईजचे? तरी नशीब आता निघालंय काही बी हिच्या साईजचा पण पंजाबी भेटला. सेम सेम आहेत बघा, हो का असं. इकडं बघा, फक्त डिझाईन कलर वेगळे. कोण जोड पाहिले कशी अंगा आवाज यायला. आणि जशी मी हेअरस्टाईल करीन ना तशी ती बी करते, हो का. मी तशी रोलची हेअरस्टाईल केली तर तिनं पण रोलची हेअरस्टाईल केली. तर कसं आहे, मी काल एक पोस्ट टाकली होती यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला की आपलं कपड्याचं म्हणजे मेन्सवेअर आहे. म्हणजे मेन्सवेअर तुमच्या लक्षात येईल. मेन्सवेअर म्हणजे काय, की जेंट्सचे कपडे आपल्याकडे उपलब्ध आहेत. माल आणलेला आहे मी, मला जितका झेपल तेवढा. पण व्हिडिओ काढता आले नाहीत मला, मोबाईलला चार्जिंग नाही पुरेशी. असं शेतामध्ये राहतो. हे बघा आमचं घर आहे असं, आणि शेतात राहतो. झाडा म्हणजे घरापुढे एवढं काही झाडं नाही, तर लाईटीचा अतिरिक्त प्रॉब्लेम आहे ना अनुष्का. तर तसं आणि मोबाईल चार्जिंग करत बसायचं ते मला वेळ नव्हता, त्यामुळे तुम्हाला कपडे आणलेले दाखवणं झालं नाही. तर मी माझ्या रिलेटिव्हच्या इथं कपड्याचा स्टॉक ठेवलेला आहे. तर जेंट्सचे पूर्ण XL, XXL, XXL, ML, S सगळ्या साईज आहेत माझ्याकडे अवेलेबल. फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, टी शर्ट. आणि मम्मी ज्यांची आहे छोटी त्यांचं काय? आणि थांब थांब मला बोल. फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, टी शर्ट आणि अशा सर्व प्रकारचे जेंट्सचे कपडे माझ्याकडे अवेलेबल आहेत. फॅन्सी म्हणताल तर फॅन्सी अगदी 200 रुपयापासून सुरुवात आहे. क्वालिटी बघून किंमत असणार आहे त्याची. मी काय म्हणजे एक तर मी इमानदार व्यक्तिमत्व आहे. मी इमानदारीनंच बिझनेस करणार आहे. कपडा बघून तुम्हाला त्याच्यावरती किंमत लावली गेलेली आहे, म्हणजे तिथूनच घेताना. तर कसं आहे, आता मी दुकान नाही टाकणार. दुकान टाकणं इतके तर माझ्याकडे पैसे नाही, त्याच्यामुळे मी ऑनलाईन विकायला लागले कपडे. तर खूप छान आहेत. पाहिजे तो ऑनलाईन त्यांनी माझ्या मम्मीला कमेंट करा. कमेंट नाही, DMला, इंस्टाग्रामला DMला मेसेज करा, यूट्यूबवरती कमेंट्स करा. आणि मी नंबर घेतला नाही. आता हा माझा नंबर रेग्युलरचा आहे, बँकेत वगैरे आहे, त्याच्यामुळे मी नवीन नंबर घेत आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट साधवता यावं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असणार आहे. आणि तुम्हाला रोजची रोज पोस्ट टाकल्या जातील आपल्या नवीन मालाच्या, म्हणजे कपड्यांच्या. बघा एक पोस्ट आहे, पोस्ट टाकलीवरती मी लिहिलेलं सध्या आहे की आपली आजपासून खरेदी विक्री चालू झाली. आज सध्या आंबेजोगाईला जायचं होतं पण जाणं झालं नाही. कसं आहे, उष्णता खूप वाढली, गरमीमुळे इकडं तिकडं फिरणं अशक्य झालंय. कसंच कपड्याचा स्टॉक आणलाय आमच्या, आम्हाला माहिती, आणून टाकलेला आहे. तर खरंच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, माझ्या बाळूमामाच्या आशीर्वादानं मी आज बऱ्यापैकी सुखी आहे. मला कुठं कामाला जायची गरज नाही आणि भरपूर नोकऱ्या केल्या, नोकरीमध्ये काही मिळलं नाही, यशस्वी झाले नाही. आणि आता मी करायली कपड्याचा बिझनेस. तर तुम्ही मला आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या आणि माझ्याकडून खरेदी करावी ही मला अपेक्षा आहे तुमच्याकडनं. 200 रुपयापासून सुरुवात आहे शर्टची, पॅन्टची. तुम्हाला म्हणजे जे आवडेल ते तुम्हाला दिलं जाईल, ती पण योग्य दरामध्ये. भारीतला कपडा, क्वालिटीचा कपडा. लई झालं 450 ते 500 रुपयाला तुम्हाला शर्ट भेटणार आहे. त्याच्यापेक्षा कमी क्वालिटी, म्हणजे 500च्या थोडी नॉर्मल कमी क्वालिटी तुम्हाला लई झालं 300 रुपयाला शर्ट दिला जाईल. एक नंबर क्वालिटी. एकदा माझ्याकडून प्रत्येकाने ड्रेस घेऊन बघा. जर तुम्हाला नाही आवडलं तर परत घेऊ नका. एवढं सध्या मी तुम्हाला म्हणजे इतका विश्वास द्यायला. आणि जे दुकानातला भाव असते, आता दुकानात शर्ट 500, 600, 700 रुपयाला विकतात क्वालिटीचा, त्याच्यापेक्षा अर्ध्या किमतीत मी तुम्हाला विकणार आहे. कारण मला काय भाडं तोडं द्यायचं नाही, मला सेल करायचं आहे.
जर समजा माझं दुकान असतं अंबेजोगाई शहरात, कुठल्या पण शहरात, तर मला महाग विकावं लागलं असतं. समजा 2 रुपयाला विकायचं तिथं 3 रुपयाला मी विकलं असतं. कामाला लाईट बिल भरायचे, दुकानाचं भाडं भरायचे, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि आपल्याला माझी महागं पण 2 पैसे पाडायचे. तर तसं आपल्याला करायचं नाही. माझं तर काही दुकान नाही, मी ऑनलाईन विकणार आहे. तुम्ही माझ्या मित्रमंडळींनी माझ्याकडून शॉपिंग करावी. तुमच्याकडं कोणाला कपडे घेऊ वाटत असेल, सध्या लगीन सराई चालू आहे, लग्नात जायचे, लग्नासाठी छान छान कपडे पाहिजेत, कुणाला फॅन्सी दिसायचे, कुणाला मॉडेल दिसायचे, मुलांना बरं का, मुलांच्या बाबतीत, जेंट्सच्या बाबतीत. आणि माझे जेंट्स जास्त फॉलोअर्स आहेत, त्याच्यामुळे मी मेन्स वेअरचा माल आणलेला आहे. तर तरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझ्याकडून शॉपिंग करावी आणि मला शुभेच्छा सध्या द्याव्या. आणि जर तुमच्या सपोर्टमुळं तुम्ही माझ्याकडून खरेदी विक्री केली, तुमच्यामुळं खरेदी विक्री माझी झाली, तर कदाचित मी दुकान सध्या टाकेल. नंतर तुम्ही माझ्या दुकानाला भेट देताल स्वतः येऊन. तर सध्या ऑनलाईन मी तुम्हाला विकणार आहे. कुरिअरची वगैरे सगळी सोय असणार आहे माझ्याकडं. तुम्हाला कुरिअरनं पोहोचून जाईन आणि कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल. आणि शर्टच्या रोजच्या रोज पोस्ट यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामला टाकल्या जाते. आणि व्हिडिओमध्ये सध्या तुम्हाला दाखवलं जाईल. आता इथं मी शेतात राहते, त्यामुळे इथून मला काही करता येत नाही. मी अंबेजोगाईला राहायला जाणार आहे. सगळं म्हणजे रूम वगैरे मला उद्या जाऊन स्वच्छ करायची आणि तिथं मग माझा स्टॉक टाकला ना, मी सगळं रोज तुम्हाला व्हिडिओमध्ये माझे कपड्याचं म्हणजे वेगवेगळे शर्टचे स्टॉक वगैरे दाखवल. बाबा असं आहे तसं आहे. ज्यांना कोणाला यायचंच असेल जवळपासचे लोक, त्यांनी अंबेजोगाईमध्ये माझी भेट घ्यावी, मी त्यांना दाखवल. सध्या आता मी आजपासूनच सुरुवात झाली आहे, चांगल्यापैकी झाली. ज्यांच्या ऑनलाईन ऑर्डर येते त्यांना मी लगेच कुरिअर करणार आहे. आणि फक्त राहिला नंबरचा, तर उद्या नंबर घेऊन, उद्या लय झालं दुपारच्या 2 वाजेपर्यंत माझा डिस्क्रिप्शन बॉक्सला नंबर येईल. तर कसं काय वाटलं तुम्हाला माझा प्लॅन? माफ करा मला, मी कुरडया, पापड्या, शेवयाचं करणार होते, ते माझ्याच्यानं होत नाही. मला कोणाचा सपोर्ट नाही, होत नाही. 2 लेकरं आहेत, ते तर माझ्यासाठी खूप बेटर होतं, पण ते नाही करू शकले, त्यामुळं सॉरी. पण कपड्यासाठी तरी जेवढा माल आणलाय तेवढा तरी कटावा. आणि ते तुम्ही ऑर्डर द्या, मी लगेच तुम्हाला जे बी शर्ट आवडेल किंवा जे पॅन्ट आवडेल. आणि महिलांना सध्या मला सांगायचं की तुमच्या मिस्टरांसाठी कपडे, तुमच्या भावांसाठी जर पाहिजे असतील लग्नासाठी, कुठं जायचं आहे बाहेर किंवा रेग्युलर वापरायसाठी, तर माझ्याकडं आहे. टी शर्ट आहेत, नाईट पॅन्ट आहेत, तर नंतर फॉर्मल जीन्स वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला भेटून जातील. चेक्सचे शर्ट आहेत माझ्याकडं आणि प्लेन शर्ट, चौकाडा शर्ट, असे म्हणजे हलका, भारी, मीडियम सगळ्या कपड्याच्या क्वालिटी आहेत आपल्याकडं. तर तुम्ही माझ्या नंबरवरती संपर्क करून माझ्यासोबत ऑर्डर द्या, अशी विनंती आहे. तर तुम्हाला माझ्या बिझनेसचं ठीक आहे, तुम्ही तुमचा प्रतिसाद नाही दिला तरी चालेल, पण तुम्ही आजपासून ही ऑर्डर दिली तरी चालेल. मी अजून तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला जावा आणि पुष्पा धाईगुडे या नावानं सर्च करा. फेसबुकला जावा, पुष्पा धाईगुडे सर्च करा, फॉलो करा. म्हणजे तुम्हाला पोस्ट माझ्या दररोजचे दिसतील. आणि मी यूट्यूबला सध्या टाकणार आहे, काळजी करू नका. आता मला तुमच्याकडून कौतुक करून नाही घ्यायचं, तर डायरेक्ट तुम्ही ऑर्डर द्यावी, मला ही अपेक्षा आहे. कारण तुमच्यामुळंच आज मी हे सगळं करू शकले. मी ॲक्टिवा गाडी घेतली आणि आता बिझनेस पण उभा करते. आणि हळूहळू माझ्या मिस्टरांसोबत मी राहत नाही, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर आमचा आता ते डायव्हर्स द्यायला तयार नाही आहेत, पण मी डायव्हर्स घेणारच आहे. आता काय मी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही, मला जायचंही नाही आहे. मी स्वतःच्या पायावर उभी आहे त्या कंडिशनमध्ये मी खुश आहे. खूप संघर्षानंतर काय म्हणते, एक गोष्ट मला माझ्या आयुष्याकडून शिकायला भेटली, संघर्षानंतर कुठंतरी सुख असते. हे गोष्ट तुम्ही सध्या लक्षात ठेवा. जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नसते, प्रयत्न केल्यावर फळ नक्की भेटते. तसे मी हजारो प्रयत्न करत गेले, ठोकरा खाल्ल्या, लोकांच्या शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला, लोकांनी कामावून काढलं, 10-10, 15-15 दिवस उपाशी मेले, नवऱ्याने सोडून दिलं, 10 लाख रुपये लग्नाचा खर्च होऊन सध्या आईवडिलाच्या दारात पचावं लागलं, लेकीचं दुःख आईवडिलाला सहन करावं लागलं, काय काय अतिवृष्टीच्या वरती मला सहन करावं लागलं. डिप्रेशनमध्ये गेले. आजही कधी कधी डिप्रेशनच्या ताणतणावाच्या आसरामुळं मला चक्कर येते, काही होतं, हॉस्पिटलला जावं लागतं. मग व्हिडिओ काढता येत नाहीत, जास्त बोलता येत नाही, कारण बेशुद्ध झाल्यासारखं व्हावं लागतं. एकदम वेड्या माणसाला गोळ्या चालू असतात तितक्या गोळ्या चालू आहेत मला. आणि सगळेजण मला म्हणतात लग्न कर. तर डायव्हर्स तर झाला नाही माझा. आणि योग्य व्यक्ती भेटल्यावर आणि योग्य वेळ आल्यावर लग्नाची सध्या आपण तयारी करू.
आधी मला सेटल व्हायचं आहे, कारण मी खूप फिरले, खूप नावं ठेवली, खूप लोक म्हणले की हिच्यासोबत कोण लग्न करीन, हिचा स्वभाव असा, हिचा स्वभाव तसा, ही लय डेंजर आहे. काही लोकांनी माझं म्हणजे एवढं कॅरेक्टर खराब आहे म्हणून सांगितलं. आता बघा ते माजलगावचे ते हरिभाऊ गवते सर म्हणून मी त्यांच्याकडे शूटला गेले, तर त्यांनी माझं एवढं नाव म्हणजे ह्या ॲक्टिंग क्षेत्रामध्ये खराब केलं, तिनं चांगली नाही, फालतू आहे वगैरे वगैरे. खूप लोकांनी गू खाऊन गोखाल्ली, माती खाल्ली. पण त्यांच्या आया बहिणी ते घालून बसलेत म्हणून त्यांना ते सुचते लोकांची बदनामी करायची. पण त्यांना काय माहिती माझं किती म्हणजे मी आज ओके आहे, त्यांच्यापेक्षा सध्या माझं चांगलं आहे असं म्हणलं तरी चालेल मला. कारण त्यांना मला कधीच आता भीक मागायची वेळ येणार नाही. ज्यावेळेस त्यांनी मला माझ्यासोबत सध्या फ्रॉडपणा करायचा, त्यांनी स्वतः प्रयत्न केला आणि चांगल्या चांगल्या रील स्टारसोबत पशी माझी घाण अर्वाच्य भाषेमध्ये मला बोलण्यात आलं आणि मला माझी बदनामी करण्यात आली की मी चांगली नाही, माझं कॅरेक्टर खराब आहे, मी फालतू आहे. पण माझ्या देवाला माहिती आहे मी कशी आहे, ती त्यांच्या तोंडात आळ्या किड्या पडून मरते. तुम्ही तशीच लोकांनी माझी बदनामी केली, नासाडी करायचा प्रयत्न केला, पण माझं नासलं नाही, माझं चांगलं झालंय. एक गुलाबाचं फुल फुलल्यासारखं फुललंय माझं. मला काही आवश्यकता नाही आता कोणाच्या मागं लागायची. हा राहिला विषय माझ्या यूट्यूब फॅमिलीचा, जे मला चांगले लोक फॉलो करते त्यांना माझ्या बिझनेससाठी मला माहिती द्यायची होती की मी तो बिझनेसच कॅन्सल केला, मला नाही होणार ते. आणि मला हे जेंट्सचे कपडे विकायचे आणि खूप छान माझ्याकडं माल आहे, मी योग्य दरामध्ये विकणार आहे, तर तुम्ही माझ्याकडून खरेदी करावी हीच माझी अपेक्षा आहे. तुम्ही केली तर मला आणखीन सपोर्ट होईल तुमचा. आजपर्यंत छानपैकी सपोर्ट केला, इथून पुढंही करा. डेली रुटीन आणि माझे ब्लॉग आता हे माझ्या दुखण्या भाण्यामुळे येत नाही. कार्यक्रम केला, कार्यक्रमाचा पूर्ण खर्च मी स्वतः उचलला आहे. ॲक्टिवा गाडी घेतली, गाडीचे क्लास लावतेत, क्लासला जाते, पण व्हिडिओ काढता येत नाही कारण घरी येऊन जाताना खूप उशीर होते. आणि कसं सर आहेत, सर येतात न्यायला आणि ते म्हणजे एवढे प्रेमळ आहेत, एवढे मायाळू आहेत की काय लोकांना मायादया असती तर बघणाऱ्याचा दृष्टिकोन चुकीचा असते, हा माणूस कशाला आला, कशाला गेला. त्यामुळे मी व्हिडिओ काढत नाही. लोक घाण घाण कमेंट टाकतात त्याच्यावरती. मी जेव्हा गाडी शिकवण तरी मी गाडी 70% गाडी मी शिकले, मला ट्रॅफिकमध्ये गाडी चालवता येत नाही, एवढाच विषय राहिला आहे. तरी मी व्हिडिओ टाकलेत गाडी चालवायलेले सगळे, कारण मी 70% गाडी शिकले. ट्रॅफिकमध्ये सध्या एक दिवस जाईल डेअरिंगनं, इतकी डेअरिंग केली, अजून भरपूर करणार आहे. चांगला कोणी माझ्या नशिबात लिहिलेला असेल तर माझं सध्या दुसरं लग्न होईल, एवढीच अपेक्षा. माझं वय आहे 29-28. तर चला, तुम्हाला काय वाटतंय ह्याबद्दल मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्या मुलांना काही जमिनीमध्ये हक्क वगैरे भेटला नाही. मी काय केलं ते स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या स्वबळावर केलं आहे. आणि जिथं जिथं जे लोक हॉटेल लाईनला मी गेलते त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं, जे बघते त्यांना एक सांगते मी, तुमच्याच नशिबी गू काढायची वेळ आली. माझ्या नशिबी आलती म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला, मला कामावून काढलं. गू काढी नरकाळी तुम्ही करा, मला गरज नाही आहे करायची. आता मी बिझनेस करायले, मी स्वतःचा बिझनेस करायले, कारण नोकरीपेक्षा सध्या बिझनेसला महत्त्व आहे, शेतीपेक्षा सध्या बिझनेसला महत्त्व आहे. त्यामुळे मी बिझनेस करणार आहे आणि माझ्या सोशल मीडियात सध्या मी यशस्वी आहे. माझे मुलं सध्या खूप हुशार आहेत. अनुष्का बोल, तुझ्या लँग्वेजमध्ये बोल, 2 शब्द सांग. माझी मुलगी किती हुशार आहे, तर मी काय माझ्या लेकरांचे तुम्ही संस्कार काढताव, माझे संस्कार काढताव. बघा माझ्या मुलीला काय संस्कार आहेत, बोला अनु. काय बोलू मित्रांनो, तुम्हाला वाटतं की आम्हाला संस्कार नाहीत, आमच्या आईने आम्हाला संस्कार लावले नाहीत, पण तुम्हाला तुमच्या नजरेत तसं दिसत असेल, पण आम्हाला तसं काहीच नाही. आमच्या आईनं आम्हाला जेव्हा लहान होतात तेव्हापासून आम्हाला संस्कार लावलेले आहेत. तुम्हाला शिकवायची काहीच गरज नाही संस्कार नाहीत म्हणायला. तुम्हाला माहिती का आमच्या आईनं किती संस्कार लावलेत? ती येऊन बघतात का इथं? फक्त तिथून बोलत जा, समोर बोला बरं, तसं बोलत जाऊ नका. तुम्हाला माहिती का आम्हाला संस्कार आहेत का नाही? कशाबद्दल म्हणायला तुम्ही आम्हाला संस्कार नाहीत म्हणून? तू मॅथची कोण आहेस? मॉनिटर. इंग्लिशची कोण आहे? मॉनिटर. तर माझी अनुष्का मॅथची मॉनिटर आहे, याचा मला अभिमान आहे पहिल्यांदाच. आणि प्रत्येक रविवारी तिचं कौतुक केलं जातं शाळेमध्ये. बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा कसं बोलती माझ्याबद्दल. आणि तुम्हाला तिचा थोड्या वेळातच निबंधाचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकणार आहे, तेव्हा कळेल माझ्या लेकरांना काय संस्कार आहेत ते. असो, मला कोणालाही वाईट बोलायचं नाही, कारण वाईट बोलणारे महाग आहेत आणि मी पुढे आहेत, त्यामुळं बिंदास बोलू द्या. निंदकाचे घर असावे शेजारी, निंदा करा, आम्ही पुढं जात राहू. आम्हाला कोणाला वाईट बोलायचं नाही, कारण माणसाचा जन्म हा एकच आहे.
माणसाने एकमेकांना ओळखावं, एकमेकांना साथ द्यावी. आता तर ह्या तो जमाना राहिला नाही, तो कुणाला मर्यादा राहिली नाही, कुणीच कुणाला ती करू बी शकत नाही. पण आम्हाला तेवढं म्हणजे काही शिक मला भेटली माझ्या एकटेपणामुळं, माझ्या संघर्षामुळं. त्यामुळे आम्ही कोणाला दुखवत नाही, कारण ह्या जगात कुणी अमर नाही. तुम्ही आम्ही प्रॉपर्टी धन दौलत कुणी सोबत घेऊन जाणार नाही. म्हणजे जगण्याचं साधन नव्हतं, ते साधन झालंय माझं, सगळं ओके चाललंय. लग्नासाठी लोकांनी मला खूप म्हणले तू लग्न कर, एकटी कवर राहणार आहेस. तर माझं डायव्हर्स झाल्याच्या नंतर मी नक्कीच विचार करीन. चला लवकरच ऑर्डर द्या. लवकरच तुम्हाला कपड्याचे म्हणजे शर्टचे पॅन्टचे पोस्ट टाकणार आहे. तुम्हाला जे बी आवडेल सिलेक्ट करा आणि मला संपर्क साधा माझ्या नंबरवर. सध्या संपर्क नाही तर इंस्टाग्राम फेसबुकला DM करा. बाय बाय. बाय बाय.